सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. आज पळसदरी येथे राष्ट्रवादी चषक 2024 चं आयोजन केलेलं होतं. यामध्ये सकाळी सामन्यांना सुरुवात झाल्यानंतर अतिशय चांगल्या अशा वातावरणात भव्य दिव्य असं क्रीडांगण आहे पळसदरीचं. त्या ठिकाणी सर्व संघांची उपस्थिती लागल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत खालापूर मतदारसंघाच्या अध्यक्षा सन्माननीय ॲडव्होकेट पूजाताई सुर्वे यांनी सामन्यांचं उद्घाटन केलं आणि सामन्यांना सुरुवात झाली. सामने सुरू झाल्यानंतर सामने सलग विश्रांती न घेता सलग सुरू होते आणि ह्या सामन्यांच्या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांनी या सामन्यांसाठी हजेरी लावून खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावलेली आहे. हा कार्यक्रम होत असताना नवरात्र उत्सव मंडळ पळसदरी वाडी येथील ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय सदस्य यांनी सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळेच हा कार्यक्रम अतिशय दिमाखात आणि थाटामाटाने संपन्न झाला. हे सगळं करत असताना सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते सुधाकर शेठ घारे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम घेत असताना पळसदरी येथील ॲडव्होकेट साहिल निगुडकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या सर्व सवंगड्यांच्या मदतीने हा कार्यक्रम अतिशय यशस्वी करण्याचा प्रयत्न साहिलने देखील केला. सुधाकर शेठ घारे यांची नेहमी इच्छा असते की सर्व तरुण सहकार्यांना खेळाडूमध्ये प्रोत्साहन देणं आणि आपण बघितलं असेल कर्जत तालुक्यात सगळा झंझावात सुरू असताना नवतरुण मंडळाला कसं प्रोत्साहित करता येईल यासाठी निश्चितपणे सुधाकर शेठ घारे यांचे प्रयत्न असतात आणि त्यांच्या ज्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी चषक म्हणून आपण आयोजन केलं होतं आणि सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ असतील, विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावून आपल्या ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. सर्व पळसदरी येथील ग्रामस्थांचं, पळसदरी वाडी येथील ग्रामस्थ, सर्व तरुण कार्यकर्ते, माझे सहकारी यांनी या कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अतिशय कष्ट घेऊन हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि यासाठी सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो आणि यापुढे देखील तसेच कार्यक्रमाचं आपण निश्चितपणे आयोजन करू आणि त्यावेळी देखील सर्व ग्रामस्थांची पळसदरीवाडी यांचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। सर्व पक्षांनी ही संधी दिली हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी। सुधाकर शेठ घारे असतील, मधुकर शेठ घारे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते, रवी इंद्र शेठ आमच्या ग्रामपंचायतीचे असतील, या सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून हजेरी लावली आणि सर्वांना प्रोत्साहन दिलं, त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो। आणि हा कार्यक्रम संपन्न होत असताना दिवसभर सामने झाल्यानंतर सांडशी येथील संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे। उपविजेता संघ वारधोली, पनवेल तालुक्यातील वारधोली हा संघ द्वितीय क्रमांकाने विजयी झालेला आहे। त्यामध्ये मालिकावीर असेल, इतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या सगळ्यांना विशेष गौरव करून सन्मानित करण्यात आला आणि शेवटी हा कार्यक्रम बक्षीस वितरण झाल्यानंतर अतिशय दिमाखात संपन्न करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाला आम्ही अतिशय चांगलं सहकार्य केल्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। धन्यवाद।